समाजात वाचन संस्कृती जोपासली जावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी या उदात्त हेतूने कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी यांनी आपला सुपुत्र सिद्धार्थ प्रवीण वाघ याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे। 1 फेब्रुवारी 2026 रोजी सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र या ग्रंथालयाचं लोकार्पण करून ते विद्यार्थी आणि वाचक वर्गासाठी खुले करण्यात आले। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वडूचे सरपंच महेंद्र खांदवे, रमाकांत खांडेकर, प्रसिद्ध उद्योजक अनिल सोंधे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पावडे आणि युवा उद्योजक सचिन भोंडवे उपस्थित होते। विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे उमेदवार पैलवान किरण शेठ साकोरे, फुलगाव सोसायटीचे चेअरमन राजाराम साकोरे, सोमनाथ साबळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष कोमल वासनिक आणि खानदेश प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्याम पाटील उपस्थित होते। तसेच आमदार नगरमधील सर्व मित्रपरिवार, खानदेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळाची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली। ग्रंथालयाच्या फलकाचं अनावरण करून उद्योजक अनिल सोंधे यांनी पुष्पहार अर्पण केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच महेंद्र खांडवे यांनी तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सचिन भोंडवे यांनी पुष्पहार अर्पण केले। भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला नवनाथ पावडे यांनी फुले वाहिली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी ग्रंथालयाची माहिती दिली। मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजाला ज्ञानाची भेट दिल्याबद्दल सरपंच महेंद्र खांडवे, रमाकांत खांडेकर, नवनाथ पावडे व इतर सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बौद्धाचार्य अमोल भडांगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केलं। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सहसेक्रेटरी सौ जयश्री प्रवीण वाघ, रावसाहेब वाघ, प्रशांत पराते, रिजवान बागवान, राजेंद्र आमले, योगराज गोडसे, दीपक चव्हाण, कमलाकर पाटील, दत्तूभाऊ कुंभार, संजय बागुल, कमलेश पाटील, हिम्मत आप्पा देवरे, जीवन लांजेवार, लक्ष्मण काळे, गोपाल राठोड आणि छायाचित्रकार सुरेश ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले। जो आपल्या पाठीवर हात ठेवला आणि त्या पाठीच्या दृष्टीकोनाने जरी माझं बोलतो असतं पुढे पण गावाला त्या ठिकाणी इथे माझ्या गावासाठी आणि माझ्या काही केलं पाहिजे या अनुषंगाने सिद्धार्थ त्यांच्या उद्देशासाठी एक ज्ञान केलं पाहिजे। आजची जनरेशन मोबाईलच्या आणि मोबाईल मध्ये वाचन करायला कमी झाले आणि वाचन करणारे जर वाढवले तर मी लोकांचा मुलांना पुस्तक दाखवू शकत नाही म्हणून घरात ते आता त्यांना त्याची किंमत नाही पण ज्याच्या एकच पडले बाप्पा एक कोणाचं शिवाजी महाराजांपासून शिवाजी महाराजांचा नाही सामाजिक संघटनेचा जर त्या पुस्तकाकडे 5 मिनिट तरी वाचलं तर पुस्तकाला जर त्या पुस्तकाचा जो इतिहास आहे आतापर्यंत वाचला फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यावर जो पसंत इतिहास आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि त्याच्याने आणि त्याच्याने वाईट मार्ग एकेकाचा देश निर्माण होतो तो पुढे काय झाला तर तुम्हाला पुस्तक तर बाबासाहेबांनी ते पुस्तकांवरती अभ्यास करून एवढ्या त्यांचे निर्णय घेतले आणि ते ज्ञानाच्या प्रती म्हणून आपल्याला देशाला लागलं आहे की त्याचा असं एका बांधत आहे आपण तिथं जात धर्म पंथ कुठल्याच प्रकारचा द्वेष नाही आपण त्याचा तिरस्कार करू शकतो एकाला पण वेगवेगळ्या परिस्थितीत काय होतं की महाराजांना मराठ्यांना वाटलं जाईल महात्मा फुलेंना माड्यांना वाटलं जाईल बाबासाहेबांना म्हणजे हे काय जातीय प्रणाली तयार झाली पण महापुरुषांनी एकासाठी काम केलं नाही तर हे सर्व महापुरुषांचे विचार आपण आपल्या जनरेशनला दिले तर एक समाज एक राज्य एक देश एक
आणि एक राज्यात एक जर झालं तर आपल्याला अभ्यासक्रम अशा केंद्र आपण चालवावं लागतील आणि शाळा कॉलेजमध्ये याचा प्रसार झाला पाहिजे. पण लोकांपर्यंत आपण सर्वसाधारण हातात घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर सुरुवात माझ्या घरात केली, पण माझ्या घराच्या गावात पुढच्या राज्याच्या आणि ते देशात गेल्यानंतर बदल हा ऑटोमॅटिक होतो. म्हणून बदल म्हणून माझ्या घराच्या नावाने तुमची याच्यावर सरपंच मान्यवर चालू केलेलं आहे. त्यासाठी सर्वांनी जोरदार कार्यवाही आपल्या गावाला गरज होती. यामुळे अनेक लोकांची वाचक आहे यांना ज्ञान देती गंगा यांनी चालू करून दिलेली आहे. त्याबद्दल ज्ञान मार्गदर्शक आणि बहुत कोणते असतील शिक्षणात्मक भूमिका असतील म्हणजे आम्हाला गर्व वाटतो की लोक खर्च करतात आणि वेगळ्या ठिकाणी करायचं म्हणजे चुकीच्या ठिकाणी खर्च पण होत होते. पण खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो पाया असला जातो आपण शिक्षण कशासाठी शिक्षण हे वाघेल दूध आहे जो की गुरुकुल्याशिवाय राहणार नाही. अतिशय चांगला उपक्रम केला, अतिशय सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो आणि पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम तुम्ही राबवा. अतिशय प्रामाणिकपणे सर्व तुमच्या पाठीमागे काम करून राहू. त्याचप्रमाणे आमचे सासरे कोणी उपस्थित आहेत, आमचे किरण दादा कापुरे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करायला विसरू नका.